अरे माद्या, अ? कपुरी कशा पाय आणत असतोस रे? तुला देशी मिळाना झालं का काय? हा? तुमच्यासाठी देशीच लावतो या मालक. आता माझ्या एकल्यासाठीच का? समद्या गावानं देशीच खायला पाहिजे. कशाला गावाची चव बदलायला लागलायस? काही आपलं तुझंही नाकारण असते बघ. हं? आबा, लग्नाला यायला पाहिजे होतं तुम्ही दत्ताच्या. होय? लई वळवळ आहे जणू अंगात. हं? तुला सांगतो, मला एक कळत नाही, आपल्याकडची ही गावाकडची गाबडी शहरात कशा पाहिजे जातात पुण्या मुंबईला? काय नाही हो, तिथं जात्यात पुरींच्या मागे हिंडत्यात, लफडी करतात आणि येतात परत. हा, आता त्यातली एखादी येते गावात लग्न करून. पण तुम्हाला सांगतो, ही पोरगी काय दत्ताला इथं राहून देत नसती. एक महिन्यात घेऊन जात असते की नाही बघ. आबा, पुण्याला परत जायला लग्न करून आली होय ती. काय हे म्हणता आपलं? हे- ही टाळूवरची उगाच पांढरी झालेली नाहीत. दुष्यंतराव, जरा ऐका आमचं. ही शहरात राहणारी चटक चांदणी आहे. आपल्या गाया म्हशींच्या शेणामुतात तिचे नेल पॉलिशचे हात घालणार आहे बाई. हा? नाही माझे, मला दररोज पान लागते म्हणून तुझं महिन्याचं व्याज वळतवतंय. गावात दुसरी पानाची टपरी असती तर काय केलं असतंस? हा? लक्षात ठेव, दुपारच्या पानात कात जरा कमी लाव आणि पाठवून दे. समजलं? येतो.